लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। औरंगाबादच्या फुलंब्री शहरातील सामाजिक सभागृह तोडून शटर बसवणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यास टाळाटाळ करण्यात येते। याबाबत सविस्तर वृत्त असे की शहरातील वार्ड क्रमांक 7 बाजारपट्टी येथे 25-15 अंतर्गत सर्व समाजाच्या लहान सहान कार्यक्रम घेण्यासाठी लाखो रुपये खर्च करून सामाजिक सभागृह बांधण्यात आलं होतं। मात्र हे सभागृह एका वर्षातच शहरातील काही लोकांनी नासधूस करून स्वतःच्या फायद्यासाठी दिवसाढवळ्या शासकीय मालमत्तेवर डल्ला मारणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात यावे अशा मागणीकरता दिनांक 6 जून पासून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे। आज उपोषणाचा 4था दिवस उजाडला व नगरपंचायतचे मुख्याधिकारी ऋषिकेश भालेराव यांनी फुलंब्री पोलिसांना गुन्हे दाखल करण्यात यावे असं पत्र देऊन सुद्धा आतापर्यंत कोणत्याही प्रकारचे गुन्हे दाखल करण्यात आले नाही। मागील 4 दिवसांपासून या ठिकाणी वार्ड क्रमांक 7च्या माजी नगरसेविका गयाबाई रूपचंद प्रधान, वंचित बहुजन महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष पुष्पा मोरे, भारतीय दलित पॅंथरचे तालुकाध्यक्ष रणजित वाहुळ, दलित पॅंथरचे तालुकाध्यक्ष भगवान गंगावणे हे 4 उपोषणकर्ते मागील 4 दिवसांच्या उपोषणामुळे उपोषणकर्त्यांची प्रकृती चिंताजनक झाली आहे। मुख्याधिकारी यांनी फिर्याद देऊन सुद्धा फुलंब्री पोलीस गुन्हे दखल का घेत नाही, हा मात्र न उलगडलेले प्रश्न निर्माण झालाय। शासकीय मालमत्तेच्या रक्षणासाठी फुलंब्री तालुक्याचे दलित चळवळीचे कार्यकर्त्यांनी मात्र स्वतःचे जीव शासनाच्या हवाली केले आहे, हे एक सत्य आहे। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी फुलंब्री औरंगाबाद प्रतिनिधी अकबर शहा।